मुंबईतील कबूतरखान्यांवर बंदीची कारवाई नको असं पाहायला मिळते, कारण उच्च न्यायालयात कबूतरखान्यांबाबत सुनावणी होणार आहे। केईएम रुग्णालयानं अहवाल सादर केलाय, मला यावर अभ्यास करावा लागेल असं न्यायमूर्ती म्हणतात। पुढील सुनावणी 7 ऑगस्टला होणार आहे। पल्लवी पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। पाहूयात। कबूतरखान्यांच्या संदर्भात एक आदेश आलेला होता। विधानसभेच्या अधिवेशनात देखील या विषयावर अनेक चर्चा झालेल्या होत्या आणि या संदर्भात याचिका देखील कोर्टामध्ये उच्च न्यायालयात दाखल झालेली होती। आज त्याचा दुसरी सुनावणी होती। या सुनावणीत नेमकं काय झालंय हे आपण पल्लवी पाटील ज्या याचिकाकर्ते आहेत त्यांना विचारूया। नेमकं मॅडम आज काय झालंय कोर्टामध्ये? सर्वप्रथम आता तुम्ही जे सांगितलं की एक आदेश आला होता, या आदेशाची प्रत आम्ही मागितलेली आहे, ती आत्तापर्यंत आमच्याकडे आलेली नाही। अशा कोणत्याही आदेशाची प्रत अजून तरी माझ्यापर्यंत आलेली नाही आहे। त्यांना जो जगण्याचा अधिकार आहे तो हिरावून घेतला जातोय आणि मध्यंतरीच्या आता या काळामध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।